वाळवंटातून पुन्हा सिवा नावाच्या गावात आम्ही जवळपास 1 तास विश्रांती घेतली. सिवा हे इथलं एक ओएसिस होतं. आपण ओएसिसमधले मडे या गावातले पाहू शकताय. शेती तुम्हाला पाहायला मिळेल. मोस्टली खजूर आहेत, डेट पाम्स आहेत. आणि पुन्हा आमचा प्रवास जो आहे आता व्हाईट डेझर्ट कॅम्पेन त्या स्थानाकडं इजिप्तच्या दक्षिण पश्चिम भागात या सहाराच्या वाळवंटात सुरू झालेला आहे. एक तास विश्रांती घेतल्याच्यानंतर पुढे जाताना तुम्हाला आता मला पुन्हा एकदा डेझर्टमधले फीचर्स जे आहेत ते दाखवायचे आहेत. अतिशय लांबच लांब पसरलेली वाळू आणि मागच्या भागातल्या टेकड्या. या वाळूमध्ये बऱ्याच वेळा पाणी साठतोय आणि त्यामुळं खुरटी वनस्पती जी आहे ही इथे विकसित झालेली तुम्हाला तपासून पाहता येते. अशा या खोलगट भागांना आम्ही प्लाया असं म्हणतोय. भूगोलमध्ये याला प्लाया म्हणतात. बऱ्याच वेळा माती आणि पाणी एक सलाईन ट्रॅक निर्माण करत आहे, कारण इव्हॅपोरेशन जास्त होतं आहे आणि म्हणून या खोलगट भागांना सलिना किंवा सलायना असं सुद्धा म्हटलं जातं आहे. आपण पुढे पुढे पाहत पाहत जाऊया. एक मोठा प्लाया जो आहे, हा प्लाया खोलगट मैदानाचा भाग जो आहे आपल्याला पाहायला मिळतो. काही वनस्पती खारट किंवा सलाईन ट्रॅकवर पण विकसित होतात. इथे चांगल्या ते झालेल्या तुम्हाला तपासून पाहता येते. हा संपूर्ण खजूरच्या झाडांचा ट्रॅक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. ॲक्च्युली हा संपूर्ण भाग केव्हा तरी उंच होता, पण या ठिकाणची माती जी आहे ही एकतर उडवून नेलेली आहे. वाळू जी आहे मोस्टली आपल्याला म्हणता येईल ती उडवून दूर नेलेली आहे आणि इथे एक डिप्रेशन तयार झालेलं आहे. खोलगट भाग हा दुसरं काहीही नसून एक डिप्रेशन आहे. आणि समोर ज्या टेकड्या शिल्लक राहिलेल्या आहेत, उंच शिल्लक, त्यांना आम्ही इन्सेलबर्ग असं म्हणतो. इन्सेलबर्ग म्हणजेच संपूर्ण खोलगट भागाच्या नंतर किंवा वॉशआउट झालेल्या भागाच्या नंतर उर्वरित रिमॅनंट ज्या काही टेकड्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्यांना आम्ही इन्सेलबर्ग असं नाव दिलेलं आहे. आपण त्या पाहू शकताय. हा एक प्रचंड मोठा प्लाया, त्याला आम्ही आता ओलांडतोय. त्याच्यामधून हा रस्ता काढण्यात आलेला आहे. दोन्ही बाजूला आहे, पाहू शकताय आपण. आणि उजवीकडे पण हा संपूर्ण भूभाग जो होता, इजिप्तची जिओलॉजिकल हिस्ट्री समजा आपण तपासून जर पाहिली असेल तर ती आत्तापर्यंत क्रिडिशियस काळात समुद्राखाली बुडालेला भाग होता हा. मोस्टली या खोलगट भागातली वाळू जी आहे ही डिफ्लेक्शन म्हणजेच गोल वाऱ्याच्या प्रवाहामुळं वर उचलली जाते आणि लांब तिला नेलं जाते. ही एक टेकडी जी आहे जुन्या काळाची शिल्लक राहिलेली आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा डावीकडे आपण एक टेकडी पाहू शकताय. एका पिरामिडसारखा आकार तिचा तुम्हाला पाहायला मिळेल. इन्सेलबर्ग आपल्याला म्हणता येईल शिल्लक राहिलेली. संपूर्ण वाळवंटाची टोपोग्राफी, वाळू तुम्हाला आपण तिचा टोन तुम्हाला ब्लॅकिश काळासर तुम्हाला पाहायला मिळेल. हा जुन्या काळापासून
शिल्लक असलेले काळसर दगडं जे आहेत, छोटे मोठे बोल्डर्स जे आहेत, त्यांचा तो टोन आहे. कदाचित समुद्रांचा असर जो आहे हा असर अजूनही शिल्लक राहिलेला असावा. मोठं सी प्लेन समुद्रातलं मैदान जे आहे हे खरं तर आहे. सध्या तरी तुम्हाला टोन जो आहे हा सगळा ब्लॅक तुम्हाला पाहायला मिळतो आहे. इथलं जे बॉटम सरफेस जे होतं समुद्राचं, त्याचा सिल्ट गार्ड जो आहे हा असल्यामुळं दगडं जे आहेत त्यांचा टोन पण ब्लॅक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून याला आता ब्लॅक डिझर्ट असं नाव देण्यात आलेलं आहे. आम्ही चाललो आहे ब्लॅक डिझर्टपासून तर व्हाईट डिझर्टपर्यंत. पुढे 1 तासानं जवळपास जे वाळवंट येईल त्याचा टोन तुम्हाला पूर्णतः व्हाईटिश तुम्हाला पाहायला मिळेल. कारण क्रिटेशियस काळात जे चुन्याचं समुच्चय झालं होतं समुद्राच्या तळाशी, त्याचे दगड बनलेत आणि लाईमस्टोन जो आहे हा लाईमस्टोन तिथे निर्माण झालेला तुम्हाला पाहता येतो आहे. आणि म्हणून त्याला व्हाईट डिझर्ट, सध्या आता आपण सांगतो आहे ब्लॅक डिझर्ट. आणि काहीच वेळात तुम्हाला मी घेऊन जाईन व्हाईट डिझर्टमध्ये. सध्या या भागातली जिओलॉजिकल हिस्ट्री पुन्हा मला तुम्हाला सांगावीशी वाटतंय. क्रिटेशियस काळात इथे समुद्र होता. समवंशांचा इतिहास असतोय तसा पृथ्वीचा पण इतिहास आहे. क्वाटर्नरी, टर्शियरी, क्रिटेशियस, त्यानंतर जुरासिक, ट्रियासिक, पर्मियन, त्यानंतर कार्बोनिफेरस, डिवोनियन, सिल्युरियन, ऑर्डोविसियन आणि केम्ब्रियन असे पृथ्वीच्या इतिहासाचे कालखंड आहे. माझ्या विद्यार्थ्यांना सांगताना कुत्ते, क्रेजू, ट्रिफेका, देसी ओरका असा एक फॉर्म्युला निर्माण केलेला आहे, हे लक्षात राहावं म्हणून. सध्या मी चर्चा करतो आहे क्रिटेशियसची. साधारणतः आपल्याला म्हणता येईल 14.5 कोटी वर्षांपासून तर 6.5 कोटी वर्षांपर्यंतचा कालावधी जो आहे, ज्याला आपण क्रिटेशियस कालावधी असं म्हणतो आहे, त्याच काळात इथे समुद्र होता. आणि आळवे आळवे बँड्स जे आहेत या पहाडीवर तुम्हाला पाहायला मिळतील, हे क्रिटेशियस काळातील डिपॉझिट्स आहेत ॲक्च्युली. अर्धांतर आलो आहे. आर यू गोइंग टॉप? प्लीज टेक केअर, टेक केअर. I am sitting here, not going there. Sir, please, take care. Yeah, bend towards the forward. Bend and then go. Oh, Brazil! Yeah, from Sao Paulo. I'm taking rest here, having camera. Go, madam, go. Italy, I'm taking your video. Go. Yeah. She's a brave girl from Italy. She's doing her research in university on the topic Africa, Latin America relations. Yeah.
again, beta. Geography. Small hillocks, like a basket of eggs, we can say. The bottom of old sea, and this is playa, and these are the remnant remnant hillocks. These are called as the Inselberg, I said earlier. Okay, closing the video now from the hillock and going upside. Thank you.